आरोग्य संगीतामध्ये, म्युझिक थेरपीमध्ये आज आपण बृहदांत्र शोथ, कोलिटिस या विषयावर बोलणार आहोत. बृहदांत्र शोथ म्हणजे मोठ्या आतड्याची सूज किंवा दाह होणे. याला काही वेळा आतड्याची बाधा किंवा व्रणीय बृहदांत्र शोथ देखील म्हणतात. या रोगामध्ये आतड्याच्या भिंतीवर व्रण तयार होतात, ज्यामुळे आतड्याला तीव्र वेदना आणि इतर लक्षणे जाणवतात. बृहदांत्र शोथचे प्रकार बघा. पहिला आहे व्रणीय बृहदांत्र शोथ. या प्रकारात आतड्याच्या भिंतीवर व्रण तयार होतात आणि आतड्याला सूज येते. दुसरा आहे क्रोन्स रोग. हा देखील आतड्याच्या शोथाने संबंधित आहे, पण यात संपूर्ण आतड्यामध्ये सूज येऊ शकते. आणि तिसरा आहे सूक्ष्मदर्शी बृहदांत्र शोथ. यात आतड्याच्या भिंतीमध्ये सूज आणि दाह दिसून येतात. या रोगाची लक्षणं बघा. पोटात दुखणे, उलट्या होणे, अतिसार, रक्त येणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, थकवा जाणवणे. बृहदांत्र शोथची कारणं कुठली आहेत बघा. काही कारणं अनुवंशिक आहेत. आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असणं हे एक आहे. काही विषाणू आणि काही जीवाणू यांच्यामुळं बृहदांत्र शोथ होऊ शकतो. याच्यावर उपचार, पहिली गोष्ट औषधोपचार करा, डॉक्टरना भेटा. दुसरी गोष्ट, जास्त असेल तर शस्त्रक्रिया करा. आणि तिसरी गोष्ट, आपल्या जीवनशैलीत बदल करा. आरोग्य संगीतामध्ये किंवा म्युझिक थेरपीमध्ये नटभैरव, रामकली या रागांच्या सुरावटीने बृहदांत्र शोथ विकारावर इलाज करता येतात असं म्हटलं जाते. धन्यवाद.